ह्या टॉपिक्स मधून क्वेश्चन्स थोडे जास्त बघायला मिळत होते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज 23 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट आहे त्याचा आपण स्टुडंट रिव्ह्यू करायला आलेलोच आहे। तो कसा असणार आहे काय असणार ते बघूयातच। बट येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करणार आहोत। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच येऊन जाईल। या सेमिनार मध्ये विद्यार्थी मित्रांनो जे पण ऍडमिशन प्रोसेस असणार आहे त्याच्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। त्याच्यातले काय काय बारकावे असतात, काय काय करायला पाहिजे, काय काय नाही करायला पाहिजे, त्या रिगार्डिंग मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळेल। तर बघूया तर स्टुडंटचे रिव्ह्यू कसे होते काय होते। तर विद्यार्थी मित्रांनो 23 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट होती त्याचा आपण स्टुडंट रिव्ह्यू केलेलाच होता। बट काही टेक्निकल अडचणीमुळे आपण तो टाकू शकत नाही, लाईक आमचा डेटा करप्ट झाला होता। तर विद्यार्थी मित्रांनो जे पण स्टुडंट कडून रिव्ह्यू भेटले होते त्याच्यानुसार मी तुम्हाला एकंदरीत शिफ्ट कशी होती त्याच्या रिगार्डिंग ब्रीफ करतो। काय काय क्वेश्चन्स किंवा काय काय टॉपिक्स रिपीट झाले ते सुद्धा सांगतो। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, टफनेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजची जी शिफ्ट होती ती आपण मॉडरेट टू हार्ड लेवलची नक्कीच म्हणू शकतो। सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन बघायचं झालं तर मॅथ्स मध्ये ॲज युजल वेक्टर असेल, लाईन अँड प्लेन असेल, डिफरन्शिएशन असेल, ह्या टॉपिक्स मधून क्वेश्चन्स थोडे जास्त बघायला मिळत होते। त्याचबरोबर फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं विद्यार्थ्याकडून आपल्याला रिव्ह्यूज भेटले होते तर त्याच्यानुसार फिजिक्स मध्ये जे ॲज युजल दरवर्षीचं वेटेज असतं त्यानुसार क्वेश्चन्स बघायला मिळत होते। त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक असेल, फिजिकल केमिस्ट्री असेल, याच्यातून काही क्वेश्चन्स रिपीट झाले होते किंवा जास्त क्वेश्चन्स बघायला मिळत होते। त्याचबरोबर जे PYQs होते किंवा लास्ट शिफ्टचे काही क्वेश्चन्स होते तर त्याच्यामधले सुद्धा क्वेश्चन्स आपल्याला ह्या शिफ्टमध्ये बघायला मिळत होते। बट त्याच्यामध्ये एक फरक असा होता की जे कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन्स असतात त्या टाइप मध्ये आले होते। लाईक मागच्या शिफ्टमध्ये जो क्वेश्चन रिपीट झालाय त्याच्या कॉन्सेप्ट वरती ह्या शिफ्टमध्ये जे क्वेश्चन्स होते ते रिपीट झालेले नक्कीच बघायला मिळत होते। त्याचबरोबर जे पण लास्ट शिफ्टला क्वेश्चन रिपीट झाले होते त्याच्यामधले व्हॅल्यू चेंज करून या शिफ्टला क्वेश्चन्स आले होते। PYQs मधले सुद्धा तसंच बघायला भेटत होतं। तर ओव्हरऑल जसं मी सांगितलं की आजची जी शिफ्ट होती स्टुडंटच्या रिव्ह्यू नुसार डिफिकल्ट मॉडरेट लेवलची आपण नक्कीच म्हणू शकतो। आधी इथून पुढे जे पण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग इन्फॉर्मेशन असणार आहे ते आपल्या युट्यूब चॅनल असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यावरती आपण नक्कीच प्रोव्हाइड करणार आहे। डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करू शकता। आपलं जे पण येणाऱ्या रविवारी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग फ्री सेमिनार होणार आहे जर तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ शकता। त्याची लिंक सुद्धा व्हॉट्सअप वरती नक्कीच येऊन जाईल। त्या सेमिनार मध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशनची प्रोसेस कशी असते, त्याचबरोबर तुमच्या पर्सनल अकॉर्डिंग तुम्हाला कुठलं बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळू शकतं, कॉलेजची रँकिंग कशी ठरवली जाते, त्याचबरोबर जे पण इंटरेंड मध्ये ब्रांचेस आहेत तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत या सगळ्या पॉईंट्स आणि अजून पण खूप काही पॉईंट्स आपण नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ते सेमिनार नक्कीच तुम्ही अटेंड करा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आणि हे सेमिनार मुख्य म्हणजे फ्री असणार आहे त्याच्यामुळे सर्व स्टुडंट जॉईन करू शकतात। तर अशाच प्रकारच्या नवनवीन इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि कॉमेंट सुद्धा करू शकता। आणि इथून पुढचे जे रिव्ह्यू व्हिडिओ असतील ते वेळोवेळी अपडेट होतीलच। धन्यवाद।